मामा किती झाले बघा 75 25 100 रुपये झाले. मामा बोलायचं डिस्काउंट काय पद्धत आहे हो? बरेच दुकानदार लय डिस्काउंट देतात. डिस्काउंट द्यायची पद्धत कशी असते माहितीये का? तर हा फिशिंगचा प्रकार आहे. फिशिंग म्हणजे काय नेमकं? फिशिंग म्हणजे मासेमारी. आपण मासा धरायला गेल्यानंतर गळाला भक्ष लावतो, त्याला ते टाकतो. माशाला काय वाटतं भक्ष मिळले म्हणून तो जाऊन धरतो, हा त्यात अडकतो. तसं फिशिंग मध्ये काय प्रकार असतो? समजा आता ही 75ची वस्तू आहे, ती तुम्हाला 70ला देणार. हा परत ही पुढची तुम्हाला वस्तू 25ची दिली, ही 25ला देणार. हा प्लस तुम्हाला एखादी मी बाया ही वस्तू लय चांगली आहे, तुम्ही घ्या वापरा म्हणून तुम्हाला सांगणार. तुम्हाला सांगितलं की तुम्ही ही वस्तू घेणार, ही वस्तूची किंमत 150 आहे, मी 150च लावणार. हा पहिल्या वस्तूत 5 रुपये सोडून तुमच्याकडून परत जास्त नफ्याची वस्तू देऊन तो प्रकार करायचा असतो, करतात लोक. आणि आपला कसं आहे, सरळ व्यवसायाचा मार्ग आहे. स्टँडर्ड ब्रँडेड विकायचं. ब्रँडेड लिमिटेड मार्जिन असतं. मग ब्रँडेड मध्ये जर कोणी डिस्काउंट देत असेल ना, तर देऊ शकत नाही. आणि दिला तरी थोडासा देतात. आणि सगळ्यात गंमत सांगतो तुम्हाला, तुमचा सक्का भाऊ तुम्हाला रुपये सोडत नाही. बरोबर आहे. आणि एखादा दुकानदार असं भरमसाठ डिस्काउंट दिलाय, भरमसाठ सोडले असं दाखवतो. हा कोण कोणाची मदत करायला, कोणाला सहकार्य करायला कोणाचा मोकळा नाहीये. बरोबर. मग होतं काय, कुठंतरी काहीतरी गडबड केलेली असते, काहीतरी ऍडजस्टमेंट केलेली असते. मग त्या माणसाला कसं तर भ्रम होतं की यार मला ह्याने स्वस्त दिलं. पण नंतर तो कंटिन्यू ज्या वेळेला त्याचं गिरायक होतो, त्याला गिरायक झाल्यानंतर ते मग लुटायचं काम त्याच असतंय. मग तोच मालक असतोय. तसं एकदा बक्ष खायसाठी तो मासा त्या गळाला अडकला ना, अडकला की त्याच्या जोपर्यंत डोळे उघडत नाहीत तोपर्यंत तो माणूस वेड्यासारखा तिथंच करत राहतो. खरेदी विक्री काय असेल ते करत राहतो. आणि ज्या दिवशी त्याला कळतं, लक्षात येतं की बाबा आपण घेतलेली वस्तू काय काय क्वालिटी दिली, काय दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जगात काय झालेलं माहिती का, आपल्या देशात फसवून व्यवसाय करायची पद्धत फार बळाला लागलेली. आणि मग त्याच्यामध्ये चांगल्या वस्तू बनवणारे, चांगली क्वालिटी देणारे, प्रोडक्ट देणाऱ्या कंपन्या त्या मग कुठेतरी मागं पडायला लागल्या. कारण आता काय, आता ट्रेंड कसा आहे, 100ला विकायचं ना, 150 MRP टाकायची, तुम्हाला त्यात 25 कमी करायचे, दुकानदाराला 25 मिळायचे. तसल्या भानगडीत आपण नाही पडत. आणि तो धंदा करायचा पण नाही, कारण गिरायक आपलं दैवत आहे, देव आहे. बरोबर आहे. ते जोर आपण खातोय. आणि त्याच्या तशा फसवणुकी करून धंदा करण्यात मजा नाही. जास्त दिवस चालत नाही ते धंदे. बरोबर. असं आहे ते. चालेल.